नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लोटे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील एक महत्त्वाचं प्रकरण ते म्हणजे सिमिलॅरिटी, समरूपता या प्रकरणाचा पुढील भाग पाहणार आहोत. चला रिवाइज करूया. मागच्या वेळेला आपण काय पाहिलं? मागच्या वेळेला आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराबाबतचे नियम पाहिले. ते असे पाहूया आपण त्यांचे 4 मुख्य नियम आणि 3 उपनियम. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे इथे आहे बघा, दोन त्रिकोण A1 आणि A2 असतील तर A1चं पाया आणि उंची यांचा गुणाकार भागिले A2ची पाया उंची यांचा गुणाकार, ह्या गुणोत्तरामध्ये त्यांचं गुणोत्तर आपण काढायचं आहे. त्यांचा गुणाकार करायचा आणि गुणोत्तर काढायचं आहे. तर तेच त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर असणार आहे. आता ह्याचे उपनियम काय आहेत? जर उंची समान असेल तर काय होईल? H1 आणि H2 जे आहेत ते दोन्ही समान होणार आहे आणि त्यामुळे भागाकाराबरोबर ते कॅन्सल होणार आहेत. त्यामुळे दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ ही त्यांच्या जे पाया आहेत पायांच्या प्रमाणात असणार आहेत. त्यामुळे समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. पुढचा त्याचा उपनियम असा आहे, जर पाया समान असतील तर काय होईल? जर पाया समान असतील तर पाया ह्या मूळ सूत्र हे पहिलं सूत्र आहे, त्यामध्ये B1 आणि B2 कॅन्सल होईल. दोघांच्या किमती समान असतील त्यामुळे कॅन्सल म्हणजे त्यांना भाग लागेल. त्यामुळे A1/A2 बरोबर H1/H2. म्हणजेच नियम असा आहे, समान पाया असेल अशा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तरा एवढे असते. आणि चौथा उपनियम असा आहे की दोन्ही समान असतील, H1/H2 आणि B1/B2 असेल, म्हणजे पाया व उंची दोन्ही समान असतील तर दोघांचाही भाग लागेल. त्यामुळे इथे 1 येईल आणि मग A2ची आपण बाजू बदलल्यावर A1/A2. म्हणजे असे दोन त्रिकोण जर असतील की त्यांचा पायाही समान आहे उंचीही समान आहे तर अशा दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. एवढा भाग आपण मागच्या वेळेला शिकलो आहोत. पाहूया आता पुढचा भाग. पुढच्या भागामध्ये फार महत्त्वाचं म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत. काय आहे प्रमेय पाहूया. जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, हे त्रिकोण आपण काढला, या ठिकाणी मी आकृती तुम्हाला दाखवते. पहा आकृती, हा एक त्रिकोण आहे आणि ह्या त्रिकोणाची A, B आणि C नावं आहेत आणि ह्याची एक बाजू म्हणजे आपण BC घेऊया. ह्या BC बाजूला समांतर असणारी एखादी रेषा असेल इथे, तर ती रेषा त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल. साहजिकच समांतर ही BCला समांतर रेषा ह्या उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत म्हणजे AB आणि AC त्यांना दोन भिन्न बिंदू छेदणार. पाय समजा D आणि E मध्ये छेदले तर ती रेषा त्या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे या समांतर रेषेने जी एका बाजूला समांतर इतर दोन बाजूंना छेदली आहे त्यामुळे त्यांचं गुणोत्तर झालेलं आहे किंवा त्यांचं प्रमाण झालेलं आहे. मग ते प्रमाण किती असेल तर AD/BD बरोबर AE/EC हे ह्यांचं प्रमाण असणार आहे. तर पाहूया आपण. म्हणजे समांतर रेषा दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल. बघा ही बाजू BC आहे, तिला समांतर रेषा आहे D, तर ती रेषा त्या बाजूंना ज्या प्रमाणात विभागते ते प्रमाण समान असणार आहे. तर ही आपण सिद्धता पाहूया. तर पक्ष म्हणजे दिलेले घटक आपल्याला दिलेला आहे की बाजू रेषा DE जी आहे ही आपल्या त्रिकोणाच्या बाजू BCला समांतर आहे. आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की AD
आणि डी बी, बरोबर. ए डी आणि डी यांचा भागाकार जो आहे, ए डी भागिले प्रमाण म्हणजे गुणोत्तर काढायचं आहे, बरोबर ना. ए डी भागिले डी बी हे गुणोत्तर कोणाबरोबर आलं पाहिजे? बरोबर ए ई भागिले ई सी बरोबर आलं पाहिजे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता काही सिद्ध करताना काही वेळेला आपल्याला एक्स्ट्रा रचना करावी लागते. तर इथे काय करायचं आहे रचना? बी ई आणि सी डी जोडायचे आहेत आणि त्यामुळे इथे जे त्रिकोण दिसत आहेत तुम्हाला, एक त्रिकोण तयार झालेला आहे बी डी ई आणि दुसरा त्रिकोण झालेला आहे सी ई डी. हे दोन त्रिकोण आपण एकरूप आहेत की नाही हे दाखवायचं आहे. पाहूया सिद्धता पुढच्या भागामध्ये. हे आपल्याला सिद्धता आपण सिद्ध करूया याची. आता पहा, हे आपलं प्रमेय आहे. पुन्हा मी तीच आकृती काढणार आहे आणि आपल्याला इथे सिद्धता लिहायची आहे. हा त्रिकोण आहे, ही त्याची समांतर रेषा आहे, डी आणि ई मध्ये छेदत आहे आणि ह्या ठिकाणी आपण रचना करून दोन त्रिकोण तयार केले. तर आता हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवायचे. कोणाशी आपण एकरूप दाखवायचे पाहूया. त्रिकोण ए डी ई आणि त्रिकोण बी डी ई ह्या दोन त्रिकोणांच्या बाबतीत बोलूया आपण. ह्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाहूया. बघा, आता त्रिकोण ए डी ई जे मी येलो आणि हा जो रेड दाखवला आहे आणि त्रिकोण बी डी, हे दोन त्रिकोण कसे आहेत? ह्याने दोघांचा पाया वेगवेगळा, बघा ए डी आणि बी डी, परंतु उंची दोघांची समान असणार आहे, बरोबर ना. कारण आपण मी इथे उंची समजा वरच्या त्रिकोणाची उंची इथे काढली तर ह्या त्रिकोणाची उंची अशी येणार आहे. म्हणजे दोघांची उंची समान म्हणून म्हटले समान उंचीचे त्रिकोण. आणि जेव्हा समान उंचीचे त्रिकोण असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पायाच्या प्रमाणात असतात. हे आत्ता आपण पाहिलं. त्यामुळे त्यांचे पाया होणार काय आहेत? पिवळ्या त्रिकोणाचा ए डी आणि लाल त्रिकोण बी डी जो त्याचा पाया आहे डी बी. त्यामुळे त्रिकोण ए डी, एरिया त्रिकोण ए डी भागिले एरिया त्रिकोण बी डी बरोबर ए डी अपॉन डी बी. हे आपले एक विधान झालं. समान उंची आहे त्रिकोण, त्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायाच्या प्रमाणात. तसेच आता दुसऱ्या आपण दोन त्रिकोणांसाठी बघूया. पुन्हा तोच येलो त्रिकोण वरचा आणि ह्या बाजूचा मी लाल त्रिकोण घेतला. म्हणजे त्रिकोण ए डी ई आणि त्रिकोण सी डी ई. पुन्हा बघा, ह्या दोघांची उंची समान असणार आहे आणि पाया भिन्न आहे. त्यामुळे हे सुद्धा दोन समान उंचीचे त्रिकोण आहेत. त्यामुळे त्यांचं गुणोत्तर काय असणार आहे? त्यांच्या पायांच्या प्रमाणात, म्हणजे ए ई अपॉन ई सी. हे आपलं झालं दुसरं विधान, बरोबर. आता ए डी अपॉन बी डी आहे आणि ए डी अपॉन सी डी आहे. दोन्ही ठिकाणी अंशस्थानचे त्रिकोण समान आहे, वरचा पिवळा, आणि छेदस्थानचे त्रिकोण काय आहेत? हा एक आणि हा एक आहे, बरोबर. आता हे दोन त्रिकोण जे आहे हे दोन समांतर रेषांच्या मध्ये आहेत, बरोबर. बी डी ई आणि हा जो सी ई डी जो आपला त्रिकोण आहे दोन समांतर रेषांच्या मध्ये आहेत, बरोबर. आणि ह्या दोघांचा पाया समान आहे, बरोबर. ह्यांचा आपण हा पाया घेऊया दोन्ही त्रिकोणांचा. हा जो तुम्हाला दिसत आहे तो आपण जर पाया घेतला डी ई, हा जो पाया घेतला त्यांचा, आणि दोघांच्या मध्ये आपण उंची जर काढली, दोन समांतर रेषांमध्ये आपण मागच्या वेळेला पर्याय पाहिले होते, दोन समांतर रेषांच्या मध्ये जर दोन त्रिकोण असतील त्यांची उंची सुद्धा समान असते. याचाच अर्थ काय झाला की त्रिकोण बी डी ई हा जो आहे त्रिकोण बी डी ई आणि हा इकडचा दुसरा त्रिकोण सी डी ई, ह्या दोघांची क्षेत्रफळं समान असणार आहेत. हे दोन्ही त्रिकोण समानच आहेत. आकृतीसुद्धा आपल्याला दिसत आहे. म्हणजेच ह्या विधानामध्ये 1 आणि 2 मध्ये जे छेदस्थानी जे त्रिकोण आहेत बी डी ई आणि सी डी ई हे दोन्ही समान आहेत. मग ह्या दोघांचे छेद समान झाले. ऑलरेडी अंश समान आहेतच, छेदही समान झाले, म्हणजे डाव्या बाजू समान झाल्या, म्हणजे उजव्या बाजूसुद्धा आपण गणितामध्ये पहा डावी बाजू समान असेल तर उजवी बाजूसुद्धा समान असते, अंकगणितामध्ये करतो. त्याचप्रमाणे इथे विधान 1, 2 आणि 3 वरून ह्या दोन्ही त्रिकोणांसाठी काय होणार आहे पहा. विधान बघा, डावी बाजू या ठिकाणी मी समान दाखवली प्रथम, ए डी अपॉन बी डी ई बरोबर ए डी अपॉन सी डी, कारण दोघांचे छेद समान, अंश तर ऑलरेडी समान आहेतच, आणि डाव्या बाजू समान, त्यामुळे ह्यांच्या उजव्या बाजूसुद्धा समान, म्हणजे ए डी अपॉन डी बी बरोबर ए ई अपॉन ई सी आलं आपल्याला. पहा काय आलं आपल्याला, ए डी अपॉन डी बी आणि ए ई अपॉन ई सी. म्हणजे या ठिकाणी आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सिद्ध केलेलं आहे. किंवा जेव्हा म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर जर रेषा असेल तर ते इतर दोन बाजूंना समान प्रमाणात
विभागते, एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे पहिल्या डाव्या बाजूच्या दोन बाजूंचं जे प्रमाण आहे तेच उजव्या बाजूच्या दोन बाजूंचं प्रमाण असणार आहे. फार महत्त्वाचं हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे. तर आपण यावर आधारित एक उदाहरण पाहूया. त्रिकोण PQR दिलेला आहे. त्या त्रिकोणामध्ये पहा इथे MN ही जी आहे एक समांतर रेषा आहे, ती QR समांतर आहे. M हा P व Q च्या दरम्यान आहे व N हा P आणि R च्या दरम्यान, मधोमध आहे वगैरे सांगितलेलं नाही. आणि आपल्याला काही किमती दिल्या त्यावर NR काढायचं आहे. मग आपण काय करायचं आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण काय करायचं आहे, त्रिकोण PQR मध्ये MN समांतर QR आहे, त्यामुळे PM अपॉन QM, बघा PM ही वरची अपॉन QM बरोबर PN अपॉन NR असणार आहे, आत्ताच आपण शिकलेल्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. मग आता आपण किमती घालूया. PMची किंमत 4 आहे आणि MQ 6 आहे, PN 5 आहे, NR आपल्याला काढायचं आहे. तिरकस गुणाकार केला बघा, 4 गुणिले NR बरोबर 5 गुणिले 6. आपण 4ची बाजू बदलूया. बाजू बदलली, इथे भाग ज्या ठिकाणी जात असेल तिथे आपण लावू शकतो. बेदुने 4 बेत्रिक 6, NR बरोबर 3/15 भागिले 2 आलं. अजूनही तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकतो आपण. भाग 2ने लावला बघा, बेसाती 14 आहे, एक राहिला दशांश चिन्ह, एक राहिला दशांश चिन्ह म्हणजे 0 घ्यायचं, दशांश चिन्ह द्यायचं आहे. 1वर 0 10 बे 25 10, म्हणजे NR या ठिकाणी आपल्याला 7.5 एकक आलेली आहे. तर अशा प्रकारे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर आधारित अजूनही उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. आता आपण पाहणार आहोत प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. व्यत्यास म्हणजे काय, आपण प्रमेय काय पाहिलं की रेषा समांतर असेल तर बाजू प्रमाणात असतात. मग व्यत्यास म्हणजे त्या उलट, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना, म्हणजे ह्या ज्या दोन भुजा या आकृतीत दिसत आहेत AB आणि AC, यांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल, म्हणजे ही रेषा आहे, माहीत नाही कशा प्रकारची आहे, पण AD भागिले BD तसंच AE भागिले EC हे गुणोत्तर जर समान येत असेल तर ती रेषा काय असणार, त्रिकोणाची जी उरलेली बाजू आहे म्हणजे पाया तिला समांतर असते. अशा प्रकारे हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे, प्रमेयाचा व्यत्यास आहे. म्हणजे जर बाजूंचं प्रमाण समान आलं तर तुम्हाला प्रश्न सपोज विचारला असेल तर की दिलेली रेषा समांतर आहे का, तर येस, कारण प्रमाण समान आलेलं आहे. तर पाहूया आपण त्यावर आधारित उदाहरण. आता त्रिकोण PQR मध्ये काय दिलेलं आहे पाहूया आपण. त्रिकोण PQR आहे, ही एक रेषा आहे, E आणि F हे बिंदूमध्ये छेदलेली आहे आणि खालील माहितीवरून पहा प्रश्न कसा आहे तो, EF समांतर QR आहे का ते स्पष्ट करा. म्हणजे ही रेषा समांतर आहे का ते स्पष्ट करा. मग इथे आपल्याला बाजू दिलेल्या आहेत, पाहूया आपण काय करायचं आहे. बाजू जर प्रमाणात असतील तरच रेषा समांतर असणार आहेत. त्यामुळे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यास जो आहे कॉन्व्हर्स, त्यानुसार आपण लिहूया PE अपॉन EQ चं उत्तर काढूया. 4 भागिले 4.5, दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्ह मी काढल्यामुळे 10ने गुणले बघा. इथे आपण 10ने गुणल्यावर अंशाला 10ने गुणलं की छेदाला 10ने गुणलं. पहा या ठिकाणी मी दशांश चिन्ह काढण्यासाठी तुम्हाला दाखवते. मी या ठिकाणी दशांश चिन्ह जेव्हा आपल्याला काढायचं असतं त्यावेळेला 10ने गुणावं लागतं आणि 10ने गुणलं आपण जितक्या संख्येने गुणू दशांश अपूर्णांकाला तितके अंक दशांश चिन्ह उजवीकडे जाते, भागलं असता दशांश चिन्ह डावीकडे जातं. आता मला एक घर उजवीकडे न्यायचं म्हणून मी 10ने गुणलं, साहजिकच छेदाला 10ने गुणायचं आहे, मग अंशाला पण 10ने गुणलं पाहिजे. तर मी 4 10 40 आलं आणि इथे 45 आलं. आता मग 40 भागिले 45 ह्याला भाग जातो बघा, 45 40 आणि 5 9 45, म्हणजे मला PE अपॉन EQ किती आलेलं आहे, 8/9 आलेला आहे. आता आपण PF अपॉन FR लिहूया. PF अपॉन FR इथे आपल्याला गणितातच दिसतं 8/9 आहे. पहा काय झालं आहे, त्रिकोण PQR मध्ये PE अपॉन EQ आणि PF अपॉन FR समान आलेलं आहे, दोन्ही गुणोत्तर. म्हणजे ती बाजू त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूंना, दोन बाजूंना प्रमाणात विभागत आहे. याचाच अर्थ EF ही बाजू काय आहे, QRला, त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूला, तिसऱ्या बाजूला समांतर आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आता आपण पुढे पाहणार आहोत समरूप त्रिकोण.
समरूप त्रिकोण म्हणजे काय? तुम्हाला एकरूप म्हणजे एकरूपता म्हणजे माहीत आहे. कोणत्याही दोन एकरूप गोष्टी म्हणजे समान गोष्टी. बघा ह्या आकृतीमध्ये सारख्या, पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे एकरूप त्रिकोण. एकरूप कसं ठरवतो आपण? अगदी दोन जुळ्या व्यक्ती, आपण एकरूपतेबद्दल माहिती घेतलेली आहे. जुळ्या व्यक्ती असतात, जुळी दोन मुलं असतात, अगदी सेम टू सेम तंतोतंत दिसतात. तसं कोणत्याही दोन आकृती एकरूप असणे म्हणजे एक आकृती कापून आपण कागदावर कापून दुसऱ्या आकृतीवर ठेवली तर ते अगदी तंतोतंत जुळल्या पाहिजेत. साहजिकच त्यांच्या बाजू अगदी एकमेकांशी एकरूप आल्या पाहिजे. संगत बाजू, त्याला संगत बाजू म्हणतात. उदाहरणार्थ हा जो पहिला त्रिकोण ABC आहे आणि दुसरा त्रिकोण DEF. मी DEF त्रिकोण जर कापला तर तो अगदी बरोबर ह्या त्रिकोणावर बसेल, बरोबर ना? मग कोणती बाजू कोणत्या बाजूवर बसेल? तर AC बाजूवर DE बाजू बसेल, CB बाजूवर EF बाजू बसेल आणि AB वर DE. मग ह्या झाल्या संगत बाजू. म्हणजे AC ची संगत DF असेल, एकरूप म्हणजे एकरूपता. CB ची संगत बाजू असणार EF, AB ची संगत बाजू असणार DE. ही झाली बाजूंची एकरूपता. त्याप्रमाणे त्यांचे कोनसुद्धा एकरूप असणार आहेत. पहा कोन एकरूप दिसत आहेत. ज्या कोणावर जो कोन पडलेला आहे तो दोन कोन एकरूप असणार आणि त्यामुळे ते दोन त्रिकोण एकरूप म्हणतात. त्यांची बाजूंची एकरूपता दाखवता येते, त्यांच्या शिरोबिंदूंची एकरूपता दाखवता येते आणि त्यांच्या कोनांची एकरूपता सुद्धा आपल्याला लिहिता येते. पण सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय? आता सिमिलर ट्रायंगल म्हणजे समरूप. शब्दच वेगळा आहे पूर्ण. समरूप, रूप सारखं दिसतंय समरूप, पण ते एकरूप नाही, एक नाही आहेत. म्हणजे आपण ह्यातलं समजा मी हा जो त्रिकोण आहे हा कापून जर मी याच्यावर ठेवला तर बसणार नाही, कारण त्यांच्या बाजू समान नाही आहेत. पण कोन मात्र समान दिसतोय. बघा ह्या त्रिकोणाचा, मोठ्या त्रिकोणाचा कोन 113 आणि छोट्या त्रिकोणाचा पण कोन 113. याचा अर्थ काय? तर बाजू त्यांच्या ज्या आहेत त्या प्रमाणात असतात. प्रमाणात म्हणजे काय आपण पाहूया. एक मिनिट. बाजू त्यांच्या प्रमाणात असतात. प्रमाणात म्हणजे काय? तर या त्रिकोणामध्ये पहा इथे 18, या त्रिकोणाची ही बाजू जी आहे ती 18 आहे. आता त्याच्याशी संगत बाजू दुसऱ्या त्रिकोणाची कुठली आहे? 12 आहे. मग आपण त्या दोन बाजूंचा आपण प्रमाण म्हणजे गुणोत्तर प्रमाण आपण म्हणतो ना, आपण गुणोत्तर प्रमाणच शिकलो, त्यामुळे ह्या दोन बाजूंचा आपण गुणोत्तर काढूया. ह्या दोन बाजूंचा गुणोत्तर येणार आहे 18/12 येणार आहे मला. मग मी इथे भाग लावला तर आपण 6चा भाग लावूया. 6 दुने 12 आणि 6 त्रिक 18, बरोबर. आता त्या त्रिकोणाची इतर दोन बाजू आहेत त्या बाजूंचं आपण गुणोत्तर घेतलं तर ते सुद्धा तेवढंच आलं पाहिजे. म्हणजे इथे जर 4 असेल तर 3/2 गुणोत्तर येण्यासाठी व ही दुसरी बाजू कुठली असली पाहिजे? किती असली पाहिजे? ही 4 आहे, 2 4, तर ही बाजू जी आहे ती त्याची 6 असली पाहिजे. म्हणजे मग 6/4 हे गुणोत्तर 3/2 येणार आहे. त्याचप्रमाणे ही बाजू त्याची 9 दिली आहे. मग तिसरी बाजू किती असणार आहे? कोणती बाजू आहे बघा ह्या त्रिकोणाची? ही 4, 3 आणि 2 18. त्याचप्रमाणे ही बाजूसुद्धा 18/12 केलं आपण, 6/4 केलं आपण, मग 9 किती येणार आहे? 3 त्रिक 9, त्यामुळे 2 त्रिक 6. म्हणजे ही बाजू त्याची किती येणार आहे? 6 येणार आहे. बघा 9/6 गुणोत्तर किती येतं? 3 दुने 6, 3 त्रिक, 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. म्हणजे या तिन्ही बाजूंचं गुणोत्तर 3/2 येत आहे. 3/2 म्हणजे यांच्या बाजूंची मापं समान नाही आहेत, परंतु बाजू त्यांच्या प्रमाणात आहेत. बाजू कशा आहेत? याला काय म्हणतात? गुणोत्तर प्रमाण. हे बाजूंचं झालं गुणोत्तर प्रमाण. 18/12 किंवा आपण 9/6 केलं, इथे 9 आहे, 9/6 केलं तेही गुणोत्तर 3/2 आलं आणि 6/4 केलं तेही गुणोत्तर 3/2 आलेलं आहे. म्हणजे समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात. आणि मग कोणांचं काय? तर कोन एकरूप असतात. बघा हा कोन 113 दिला आहे, हा कोन 113 आहे, हा 22 आहे म्हणजे हा सुद्धा 22 असणार आहे, हा 45 आहे म्हणजे हा सुद्धा तेवढाच असणार आहे. आणि त्यांची बेरीज काय आली पाहिजे? 180 आली पाहिजे. म्हणजे हा त्रिकोण तुम्ही जो उचलून याच्यावर ठेवला ना, हा त्रिकोण तर असा बसेल. तो त्रिकोण असं आपण व्यवस्थित जर काढला तर अशा रीतीने तो त्रिकोण इथे बसेल. कळलं का? हा त्रिकोण या ठिकाणी बसेल.
आणि अशा दोन त्रिकोणांना समरूप त्रिकोण असे म्हणतात. पहा या ठिकाणी दुसरी अजून तुम्हाला मी आकृती दाखवलेली आहे बघा. या आकृतीमध्ये आपण थोडंसं हे लिहिलेलं इरेज करूया. आपण हे 1 मिनिट हे थोडंसं आपण इरेज करूया. हां, आता तुम्हाला ह्या दोन आकृत्या दिसत असतील. ह्या दोन आकृत्या पहा. ह्या दोन आकृत्यामध्ये सुद्धा आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दिसत आहेत बघा. हा काटकोन त्रिकोण आहे, दुसराही काटकोन त्रिकोण आहे. बाजू त्यांच्या प्रमाणात बघा. 4 8. आपण 4/8 जर केलं तर किती येणार आहे? बे दुने 4 आणि बेचोक 8. अजूनही आपण भाग लावू शकतो. बे एके बे, बे दुने 4, एकाच 2. म्हणजे याच्या दुप्पट आहे. मग ही बाजू 6 असेल तर ही बाजू किती असणार आहे? ही बाजू त्याची 3 असणार आहे, दुप्पट. आणि 3 4 तुम्हाला माहिती आहे पायथागोरसचा त्रिकोण. ही बाजू असणार आहे 10, त्यामुळे ही बाजू असणार आहे 10. म्हणजे यांच्या बाजू प्रमाणात आहेत आणि कोन एकरूप आहेत. असे जे त्रिकोण असतात त्यांना समरूप त्रिकोण असे म्हणतात. मग अशा समरूप त्रिकोणांची एकास एक संगती म्हणजे काय की हा त्रिकोण कशा रीतीने कोणत्या बाजूशी कोणती बाजू प्रमाणात आहे. उदाहरणार्थ ही जी बाजू आहे त्याची ती बाजू ह्या बाजूशी प्रमाणात आहे, बरोबर. हा कोन ह्या कोनाशी प्रमाणात आहे. समजा आपण ह्याला नावं लिहूया. हा त्रिकोण आहे समजा ए बी आणि सी आहे, आणि हा त्रिकोण आहे समजा पी क्यू आणि आर असेल. तर ए च्या ठिकाणी जो कोन आहे तो पी शी संगत, त्यामुळे ह्या त्रिकोणाच्या आपण पहिलं त्यांची शिरोबिंदूंची संगती म्हणतात. शिरोबिंदू संगती म्हणजे हे कोणत्या संगतीनुसार दोन त्रिकोण समरूप आहे. तर ए शी संगत पी, कारण ए कोणावर बरोबर पी कोन एकरूप आहे. नंतर मग हा जो बी बिंदू आहे त्या ठिकाणी काटकोन आहे. मग ह्या त्रिकोणाचा काटकोन कुठे आहे? एकरूप कोन तर क्यू आहे. त्यामुळे यांची बिंदूंची संगती अशी असेल बी शी संगत क्यू असणार आहे. काय असणार आहे? बी शी संगत क्यू. आणि उरला कोन सी. मग कोन सी जो आहे किंवा कोन शिरोबिंदू सी जो आहे त्याच्याशी संगत असणार आहे दुसऱ्या त्रिकोणाचा शिरोबिंदू आर. मग अशा प्रकारे ह्या त्रिकोणाचेच आपण नावं लिहायला गेलो तर त्रिकोण ए बी सी हा जो त्रिकोण आहे तो दुसऱ्या त्रिकोणाशी संगत आहे. मग कोणत्या संगतीनुसार आहे तो? तर त्रिकोण पी क्यू आर. म्हणजे याची बाजू पी क्यू किंवा शिरोबिंदू पी क्यू आणि आर हे पहिल्याशी ह्या संगतीनुसार समरूप आहेत. हे दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी म्हणजे किती गोष्टी आवश्यक आहेत बघा. दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या बाजू तिन्ही प्रमाणात असल्या पाहिजेत आणि कोन तिन्ही एकरूप असले पाहिजेत. बघा, दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही बाजू प्रमाणात असणे आवश्यक आहे आणि तिन्ही कोन एकरूप असणे आवश्यक आहे. म्हणजे एकूण किती घटक झाले? 6. परंतु हे 6 घटक ह्या आकृतीत सुद्धा मी दाखवले बघा. 6 घटक न तपासता जर 3 घटक ह्या 6 घटकांपैकी 3 घटक जर समरूप किंवा प्रमाणात किंवा 2 बाजू प्रमाणात आणि 1 कोन एकरूप असणे आवश्यक आहे किंवा तिन्ही बाजू अशा प्रकारे जर असतील, जे 6 घटकापैकी कोणतेही 3 घटक जर समरूप असतील किंवा त्यांची समरूपता दाखवत असतील तर ते दोन त्रिकोण समरूप आहे असं म्हणतात. मग ह्या ज्या अटी आपण तपासून पाहिल्या आणि त्रिकोण समरूप झाले तर त्या अटी ज्या आहेत त्यांना समरूपतेच्या कसोट्या असे म्हणतात. ह्या आकृतीत पण मी दाखवले बघा. जे समरूप बाजू आहेत त्या लाल वेगवेगळ्या रंगाने दाखवले. इथे बघा, ही लाल बाजू जी आहे तिची किती आहे बघा. लांबी दिली आहे 6.47 भागिले 3.72 आणि त्याचं गुणोत्तर काढलेलं आहे 1.74 आलेलं आहे. त्यानंतर 6.11 उजव्या बाजूची आहे आणि 3.51 त्यांचं गुणोत्तरही तेवढंच आलं आहे आणि पाया आहे त्याचं गुणोत्तर तेवढंच. म्हणजे ह्या दोन त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात आहेत आणि कोन एकरूप आहेत बघा. कोनांची मापं दिली आहेत बघा या ठिकाणी. त्रिकोण ABCचे जे कोन असे आहेत आणि त्रिकोण DEFचे कोन असे आहेत. मग या 6 पैकी 3 घटक जरी आपण दाखवले तरी त्रिकोण समरूप होतात आणि त्यांना एकरूपतेच्या कसोट्या असे म्हणतात. पाहूया आता आपण एकरूपतेच्या कसोट्या. पहिली कसोटी AAA टेस्ट. AA म्हणजे काय? तिन्ही कोन जर दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूंच्या दिलेल्या संगतीनुसार
एकाच एक संगतीनुसार जर तिन्ही संगत कोन जर दुसऱ्या त्रिकोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. इथे बघा त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मी दिले. आता त्रिकोण ABC मध्ये तुम्ही नीट पाहिलं तर तीन वेगवेगळे मार्क्स दिले आहेत बघा, म्हणजे खुणा केलेल्या आहेत कोण एकरूप दाखवण्यासाठी. बघा या ठिकाणी हा जो आहे याचा कोन A शी संगत कोन आहे P, बरोबर, एकरूपचं एक चिन्ह आहे. नंतर B कोणाला डबल चिन्ह केलं आहे बघा, आणि इथे पण डबल चिन्ह केलं आहे, म्हणजे B शी एकरूप कोन Q आहे आणि इथे गोल केलं आहे C कोणाला, मग त्यामुळे C शी एकरूप कोन R आहे. म्हणजे तिन्ही कोन संगत कोन एकमेकांशी एकरूप आहेत. आणि अशा वेळेला ही जी कसोटी आहे तिला म्हणतात ए कसोटी. ए कसोटी म्हणजे कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. दुसरी कसोटी ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे कोको कसोटी काय आहे तर इथे मी आकृत्या दिल्या आहे बघा, की जर तीन कोणांची आपण कसोटी पाहिली तर ए टेस्ट, मग दोन कोण जर एकरूप असतील तर साहजिकच तिसरा कोण पण एकरूपच असणार आहे, कारण त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे ए टेस्ट जी आहे ए तिचाच हा दुसरा भाग आहे, की एका त्रिकोणात दोन कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप असतील तर साहजिकच त्रिकोणाच्या बेरजेच्या नियमानुसार तिसरा कोण सुद्धा एकरूप असणार आहे, आणि त्यामुळे ते दोन कोण कोको कसोटीनुसार एकरूप असतात. इथे बघा ह्या आकृतीमध्ये दोन्ही आकृतीमध्ये हा KLM त्रिकोण आहे आणि IHJ, ह्यामध्ये हे दोन कोण एकरूप म्हटलेले आहेत, याच्याशी हा एकरूप म्हटलेला आहे, याच्याशी हा एकरूप म्हटलेला आहे, हा साहजिकच तिसरा कोण सुद्धा एकरूप असणार आहे. त्याचप्रमाणे ह्या आकृती सुद्धा ही आकृती ACB आहे आणि XYZ आहे आकृती. आता ॲक्च्युली ही आकृती फिरवायची आहे, ए शी संगत कोण X नाही आहे बघा, एच्या ठिकाणी डबल खुणा केली आहे आणि त्यामुळे वायच्या ठिकाणी डबल खुणा, याचा अर्थ इथे ए शी संगत Y आहे. ती संगती काय आहे, ए शी संगत Y आहे, ए शी संगत बिंदू याचा Y आहे. आणि नंतर मग C ची संगत हा त्रिकोणात फिरवला म्हणजे C बरोबर संगत येणार आहे, C जे अक्षर आहे त्याच्याची संगत येणार आहे X येणार आहे, X अक्षर येणार आहे. आणि मग उरला कुठला बघा, उरला बिंदू आहे B बरोबर कुठलं संगत अक्षर येणार आहे त्रिकोणाचं या Z येणार आहे, म्हणजे B आणि Z समान आहेत बघा. चिन्ह पहा, ज्यांच्या कोणांच्या एकरूपतेचे जे चिन्ह दाखवले ते अशा प्रकारे, म्हणजे त्रिकोण ACB हा समरूप आहे YXZ. म्हणजे आपले शिरोबिंदू आपण काय करायचे आहेत, फिरवायचे आहेत, कारण त्रिकोण फिरणार आहे. अशा प्रकारे कोको कसोटीनुसार सुद्धा दोन त्रिकोण एकरूप असतात. नंतर मग बाकोबा SAA टेस्ट, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या संगतीनुसार जर संगत बाजूंच्या जोड्या प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, म्हणजे या ठिकाणी बघा एकाच 2 आहे आणि 1.5 3 आहे, दिसतं तर तुम्हाला बघा एकाच्या दुप्पट 2 आहे आणि 1.5 दीडच्या दुप्पट 3, म्हणजे बाजू प्रमाणात आहेत आणि त्यांच्या मधला कोन एकरूप आहे. अशा वेळेला हे दोन कोन बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. पहा या ठिकाणी दिले कोन KLM एकरूप कोन RST आणि बाजू बघा KL अपॉन RS, एका त्रिकोणाची एक आणि दुसऱ्या त्रिकोणाची एक घ्यायची, एकरूप आहेत, प्रमाणात आहेत, आणि LM अपॉन ST प्रमाणात आहेत. त्यामुळे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप आहेत. पुढची बाबा कसोटी, म्हणजे तिन्ही बाजू प्रमाणात असतील तर हे दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील ही जी एकाच एक संगती आहे, ज्यामध्ये पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी जर प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार समरूप असतात. पहा या ठिकाणी आता इथून त्रिकोण फिरवण्याची गरज आहे. हा PQ आहे, मग आपण हा त्रिकोण फिरवला तर कुठला येणार, PQच्या बाजूवर बसणारा हा त्रिकोण तुम्हाला ह्या डायरेक्शनने फिरवायचा. हा जो मोठा त्रिकोण आहे ना तो ह्या डायरेक्शनने असा फिरवायचा आहे, आणि then PQची संगत बाजू येणार आहे तुमची YZ. नंतर QRची संगत बाजू येणार आहे XY, आणि जी मोठी दिसते PRची संगत येणार आहे XZ, बरोबर ना. आणि त्यामुळे त्रिकोणांची संगती काय होणार आहे, PQRची संगत ZYX. आणि ही जी कसोटी आहे ती बाबा कसोटी आहे. आता त्यांचे काही आपण गुणधर्म पाहूया. 3 गुणधर्म आहेत, परावर्तनता, सममितता आणि संक्रामकता. म्हणजे काय, पहिलं बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC, म्हणजे प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. तो जो त्रिकोण आहे त्याच्या सर्व बाजू त्याच त्रिकोणाशी प्रमाणात असणार आहेत आणि कोणसुद्धा एकरूप असणार आहेत. आणि प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो, याला रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतात,
परावर्तनता. दुसरा आहे जर त्रिकोण ABC समरूप DEFशी, तर DEF समरूप ABC, सममिता, सिमेट्री. म्हणजे एक त्रिकोण दुसऱ्याशी समरूप आहे तर नक्कीच दुसरा पहिल्याशी समरूप असणार आहे. याला सिमेट्री असे म्हणतात, सममितता. तिसरा नियम, ABC DEFशी समरूप आहे, DEF तिसऱ्याशी समरूप आहे GHIशी, तर पहिला ABC तिसऱ्याशी समरूप असणार आहे. याला म्हणतात ट्रान्झिटिव्हिटी, म्हणजे संक्रामकता. जर एक त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल व दुसरा तिसऱ्याशी समरूप असेल तर पहिला तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. हे काही नियम आहेत. तर यावर आधारित आपण आता काही उदाहरणं पाहूया. आता इथे तुम्हाला दोन त्रिकोण दिले आहेत, XYZ, आणि दुसरा त्रिकोण आहे LMN. मापं दिलेत बघा. त्रिकोण LMN आणि XYZ मध्ये कोण दिलेत त्यांचे बघा. कोण Y 100 आहे आणि Z 30 आहे. दुसऱ्यामध्ये सुद्धा कोण 100 आणि 30च आहेत. तर हे समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. पाहता दोन्ही त्रिकोणामध्ये काय दिले आपल्याला, कोन Y आणि कोन M. दोघांचा कोन Y आणि कोन M म्हणजे जे समरूप आहेत ते दोन्ही एकरूप आहेत. पहा इथे हा जो कोन आहे याचा इथे पाहूया आपण, कोन Y आणि कोन M दोन्ही काय आहेत, एकरूप आहेत. सॉरी. त्यानंतर हे दोन कोन एकरूप झाले. दुसरी जोडू पाहूया आपण, कोन Z. कोन वेगवेगळे असल्यामुळे चिन्हसुद्धा वेगवेगळे दाखवायचे. पहिल्या कोन Y आणि Mला चिन्ह दाखवलेलं आहे सिंगल कंस केले आणि त्यामुळे दुसऱ्या कोणाला डबल कंस करायचा. अजून तिसरा कोन असेल तर ट्रिपल करायचा. तर झेडशी एकरूप कोन N आहे. हे दोन कोन एकरूप झाले, त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. कशानुसार, कोकोको कसोटीनुसार. अशा प्रकारे तुम्ही त्यांची समरूपता दाखवायची आहे कोणती आहे ते, आणि मग त्यांच्यामध्ये अशा प्रकारे समरूपतेचं हे चिन्ह असं असतं. हे जे दाखवले अशा प्रकारे चिन्ह करायचं असतं. एकरूपतेचं चिन्ह वेगळं असतं. एकरूपतेचं चिन्ह असं असतं. आता पुढचा प्रश्न बघूया. आकृतीने दिलेल्या माहितीवरून त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. ही आकृती दिलेली आहे. आता बाजूवरून पाहूया आपण. त्रिकोण PMN आहे आणि त्रिकोण UVW आहे. तर ह्या दोघांमध्ये आपण बाजूंचं प्रमाण लिहायचं आहे. एका त्रिकोणाची एक बाजू पहा. त्रिकोण PM मध्ये ही जी बाजू आहे PMN मध्ये 6 आणि त्याची संगत बाजू दुसऱ्या त्रिकोणाची घ्यायची आहे. 6/3. 6/3 गुणोत्तर बघा किती आहे, इथे 2/1 भाग दिल्यावर. पायांचं आपण गुणोत्तर घेऊया दोघांचं. MN पाया आहे, याचा VW आहे. त्यांचं गुणोत्तर आपण घेऊया. ते गुणोत्तर सुद्धा किती आलेलं आहे, 2/1 आलेलं आहे. पहा आता ह्या दोघांचं बाजूंचं गुणोत्तर, संगत बाजूंचं गुणोत्तर समान आलेलं आहे. आता त्यांच्यामधले कोन, समाविष्ट कोन दिले बघा. दोघांमधला समाविष्ट कोन दिलेला आहे. हां, हे बाजूंचं गुणोत्तर आलेलं आहे समान. कोन समाविष्ट जो आहे तो एकरूप आहे, ते दिलेले आपल्याला आकृतीमध्ये दाखवले बघा. पक्ष म्हणजे आकृतीमध्ये. यावरून हे दोन त्रिकोण समरूप आहे. कशानुसार समरूप आहे, बाकोबा दोघांच्या मधला कोन आहे ना, बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहे. आता तुमच्या सराव संचामधलं आपण एक उदाहरण सोडवूया. सराव संचामध्ये अशा प्रकारे उदाहरण दिलं आहे बघा. त्रिकोण ABC आहे. त्याच्यामध्ये त्रिकोण ABC मध्ये हा कोन दिलेला आहे 75 आणि त्रिकोण EDC त्यामध्ये हा कोन दिलेला आहे 75. तर हे त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते आणि त्यांची योग्य एकास एक संगती लिहा. तर आपण प्रथम लिहूया त्रिकोण. पहिला त्रिकोण आहे ABC, बरोबर. त्रिकोण ABC. आता त्रिकोण ABC ची संगत दुसरा त्रिकोण कसा लिहिणार तुम्ही, ABC मध्ये नाव कसं लिहिणार तुम्ही. A ला संगत कुठला बिंदू असणार आहे, D नाही. बघा B ह्या ठिकाणी आलेला आहे, मग B 75 आहे, मग इथे हा D 75 म्हणजे B सी D जुळणार आहे, म्हणजे A सी E जुळणार आहे. म्हणजे तुमचं पहिलं अक्षर या ठिकाणी येणार आहे आकृतीचं. पण इथे पाहू, लिहूया त्रिकोण E D आणि ED आणि C, बरोबर. तर ह्या दोन त्रिकोणामध्ये पहिलं आपण काय लिहायचं, काय समान आहे, कुठले कोन समान आहेत आपल्याला दिले ते आपण लिहूया. कोणता कोन दिलाय बघा, समान दिलेला आहे कोन ABC
एकरूप, बरोबर ना. कोन ABC चे एकरूप कोन आहे EDC. EDC हे दोन कोन एकरूप आहेत बघा. कशावरून? 75 अंश आपल्याला पक्षमध्ये दिलेलंच आहे. त्यानंतर कोन C बघा, कोन C हा दोघांचा सामायिक आहे बघा. कोन C हा दोघांचा सामायिक आहे, त्यामुळे हे दोन कोन सुद्धा एकरूप आहेत. सामायिक हे दोन कसे आहेत? कोन सामायिक कोन आहेत, सामायिक, बरोबर. आता हे दोन कोन समान झाले, हे ABC आणि EDC समान झाले, कोन C समान झाले. यावरून काय झालं? म्हणून त्रिकोण ABC, त्रिकोण ABC आणि कुठला त्रिकोण? त्रिकोण बघा समरूपतेचं चिन्ह लिहिलं मी, त्रिकोण EDC हे दोन समरूप आहेत, बरोबर. आणि मग हे समरूप आहेत का? होय. आणि त्यांची योग्य एकास एक संगती काय होणार? ही त्यांची योग्य एकास एक संगती आहे. ABC हे जे बिंदू आहेत ते संगत या त्रिकोणाच्या EDC बरोबर झालेले आहेत. कोको कसोटी, कोणत्या कसोटीनुसार? आपण इथे डॉट डॉट करून लिहू शकतो. त्यांची कसोटी आहे कोको. कोको कसोटीनुसार ते दोन त्रिकोण, कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. अजून एक आपण उदाहरण पाहूया. दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण समरूप आहेत का? असल्यास कोणत्या कसोटीनुसार? आता इथे बाजूंची समरूपता आहे. पाहूया आपण बाजूंची समरूपता काय बाजूंमध्ये काय करायचं? आपल्याला प्रमाण काढायचं आहे. दिलेल्या दोन्ही त्रिकोणामध्ये प्रमाण काढावं लागेल. यामध्ये पहिला त्रिकोण कुठला आहे? त्रिकोण PQR. इथे तुम्हाला ते दिसत आहेत, काटकोन त्रिकोण आहेत, परंतु आपल्याला कोन 90 सांगितलेला नाही आहे, पण आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे. त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये आता बाजूंची संगती आधी आपण PQ लिहूया. PQ ची संगत कुठली येणार आहे? दुसऱ्या आकृतीमधली LM, बरोबर. त्यामुळे काय येणार आहे ती? 6/3. म्हणजे गुणोत्तर किती येत आहे बघा. भाग लावूया आपण 2:1. नंतर मग पाया घेऊया आपण. पाया येणार आहे QR अपॉन MN. QR अपॉन MN. त्यांचं गुणोत्तर आपण काढूया. 8/4, 4 एके 4, 4 दुने 8. तेही 2:1 येत आहे. त्यानंतर PR कर्ण आपण घेऊया त्याचा. PR अपॉन LN. PR आहे 10 आणि LN आहे 5. यांचंही गुणोत्तर येत आहे 2:1. म्हणजे काय आलं इथे बघा आकृतीनुसार हे तिन्ही गुणोत्तर समान आलेली आहेत, बरोबर. आपण हे विधानाला पाहिजे नंबर देऊया. हे विधान 1, विधान 2 आणि हे विधान 3. म्हणजे तिन्ही विधानावरून काय कळत आहे आपल्याला? विधान 1, 2 व 3 वरून, विधान 1, 2 व 3 वरून काय करणार आहे? हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. कोणते त्रिकोण? त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN. आता कोणत्या कसोटीनुसार? कसोटी विचारले. तिन्ही बाजू प्रमाणात आल्या त्यांच्या. एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंची समरूप आल्या, त्यामुळे ते कोणत्या कसोटीनुसार? बा या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आलेले आहेत. अशा प्रकारे दिलेल्या त्रिकोणावरून आपण काय करू शकतो? दिलेल्या त्रिकोणावरून त्यांची संगती कोणत्या प्रकारची आहे हे शोधून दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपण दाखवू शकतो. आपण या भागामध्ये आज इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.